वर्धा ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असली तरी अनेक जिल्ह्यातून या निर्णयाला तीव्र विरोध होतोय। विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास स्पष्ट नकार देत संघर्षात्मक भूमिका घेतल्याचं चित्र आहे। तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं। मोजणीच्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चक्क झटापट झाली। याआधी एप्रिल महिन्यात देखील याच महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली होती। दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील यावरून नाराजीचं वातावरण दिसून आलं। कोल्हापुरातील मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी या निर्णयामुळे महायुतीला निवडणुकांमध्ये फटका बसल्याची आठवण करून दिली। त्यांच्या मते हा निर्णय खास करून ग्रामीण भागातील असंतोष वाढवणारा ठरू शकतो। सरकार मात्र या भूसंपादनावर ठाम असून मुख्यमंत्री यांनी सर्व मंत्र्यांना संबंधित नागरिकांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्यात। मात्र प्रत्यक्ष जमिनीवर न्याय न मिळाल्यास संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते।